एक महत्त्वाची अपडेट, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांच्या भेटीला गेलेले आहेत। विधान परिषदेचे उमेदवार अंबादास दानवे, आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाई गांधी भवनामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 1 तासापेक्षा जास्त काळ काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे नेते सुद्धा या बैठकीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, काय घडतंय बैठकीमध्ये, ताजे अपडेट्स हवे? काही तास शिल्लक आहेत विधान परिषदेचा अर्ज दाखल करायला आपल्याला माहिती आहे आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अंबादास दानवे हे असले तरी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी थेट ते गांधी भवनामध्ये आलेले आहेत। ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि सतीश पाटील यांची बैठक सुरू होती आणि त्याच वेळेला दानवे यांच्यासह इतर शिवसेनेचे नेते देखील आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा, आपण प्रेक्षकांना जो व्हिडिओ दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला या नेत्यांची एक प्रकारे छोटेखानी बैठक सुरू झाली त्यावेळेला एबी फॉर्म असलेलं जे हिरव्या रंगाचं पाकिट आहे ते पाकिट थेट सपकाळ यांनी दानवे यांच्या समोर टाकलेलं आहे। याचा अर्थ काँग्रेस माघार घेणार का किंवा काँग्रेस उमेदवार देणार नाही का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात पाहायला आपल्याला मिळते। कारण याच पाकिटामध्ये एबी फॉर्म होता। काही वेळापूर्वी माध्यम समन्वयक जे आहेत काँग्रेसचे श्रीनिवास पिक्कड हे तेच पाकिट, एबी फॉर्मचंच पाकिट घेऊन सपकाळ यांच्या केबिनमध्ये ते काही वेळापूर्वी दाखल झाले होते आणि त्यानंतर शिवसेना नेते दाखल झाल्यानंतर आपण पाहतोय त्या व्हिडिओमधून की ते पाकिट जे आहे एबी फॉर्मचं ते थेट सपकाळ यांनी उचलून दानवेंच्या समोर टाकलेलं आहे। त्यामुळे अजून अधिकृतरित्या कुठलीही भूमिका कुणी जाहीर केली नाही। मात्र जवळपास पुढची 15-20 मिनिटं अजूनही बैठक चालण्याची शक्यता आहे। ती बैठक झाल्यानंतर कदाचित पत्रकार परिषद होईल आणि मग समोर येईल की काँग्रेस उमेदवार देणार की नाही। पण मी सांगितल्याप्रमाणे दानवे आणि शिवसेना नेते ही निवडणूक या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी खरं तर शिवसेना नेते हे या ठिकाणी दाखल झाले आहेत गांधी भवनामध्ये आणि गेल्या जवळपास 10 ते 15 मिनिटांपासून ही सगळी चर्चा सुरू आहे। पाहावं लागेल थोड्याच वेळात निर्णय तर समजू शकेल। मात्र काँग्रेस माघार घेणार की उमेदवार देणार हे आपल्याला थोड्या वेळात समजू शकेल। नाही, बरोबर आहे संदीप, आपण जर पाहिलं तर मित्र पक्षांची एकजूट या पॉइंटला अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर या सगळ्यांची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली किंवा मग आपण जे दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय अगदी हसतखेळतं वातावरण पाहायला मिळतंय, गंभीरता कुठेही दिसत नाहीये। बऱ्याच वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि मग ग्रीन सिग्नल मिळालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला अंबादास दानवेंना, असं सुद्धा आपण म्हणू शकतोय। अशी ही शक्यता वर्तवली जाते। आता किती वेळ आणखी बैठक सुरू असणार आहे, कारण की मला असं वाटतं फक्त 2 तास बाकी आहेत उमेदवारीचा अर्ज भरायला। अंबादास दानवे निघाले होते अर्ज भरायला, मात्र तातडीनं ते गांधी भवनामध्ये दाखल झाले, या सगळ्यांची भेट घेतली।